एक्सरसाइज सुद्धा करावी लागेल. आपल्या समोर उदाहरण जर घ्यायचं झालं तर हेमंत मलिक, ते अतिशय फिटनेस वर खूप जास्त भर देत आहेत. त्यामुळे आपण त्यांची पूर्ण बॉडी म्हणू शकतो की सिक्स पॅक बॉडी त्यांनी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे नाही म्हणता येणार तरी सुद्धा थोडाफार आपल्याला फिटनेस हा ठेवावाच लागेल. तर बॉलिंग मार्चसाठी येतोय तो म्हणजे योगेश नाही, योगेश नाही, अरे द कार इज नॉट अलाउड. अशा पद्धतीने पहिलाच चेंडू सीमा पार, कार इज नॉट अलाउड. बबन बोरकर सरांना मी विनंती करेन की हा जो आहे रनिंग ट्रॅक आहे, रनिंग ट्रॅक असल्यामुळे तुम्ही आतमध्ये अशा प्रकारे कार लावू शकत नाही आणि आपल्याला इथे कसल्याही प्रकारची शोभायात्रा करायची नाही हे, कारण की आपल्याला माहिती आहे की सध्या आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारचं आपल्याला इथे शोबाजी बॅनरबाजी करता येणार नाही आहे, कारण की लगेच हा सुंदर असा दुसरा चेंडू सुनील भांगरे यांच्या आचारसंहितेचं सुद्धा आपल्याला थोडंफार पालन करावं लागणार आहे. सुंदर असा टोळलेला हा तिसरा चेंडू. 3 चेंडू नंतर धावसंख्या झालेली ती 5. नवीन नवीन ड्रायव्हर नवीन, गाडी सुद्धा नवीन आहे, ड्रायव्हर सुद्धा नवीन आहे. अरे कॅमेरा आहे की नाही कॅमेरा, पवन बोरकर. सुंदर असा टोलवलेला ऑफच्या दिशेने आणि वाईड यॉर्करचा प्रयत्न केलेला आहे. तर मागच्या वेळेला सुद्धा आम्ही तेच म्हटलेलं की मागच्या वेळेला थोडंसं त्यांनी शॉर्ट पिच गोलंदाजी केली होती. त्यामुळे सुनील भांग सुनील भांगरे यांचं आधीचं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. यावेळेला धावसंख्या झाली ती टोटल 6, 4 चेंडूमध्ये 6. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, मी आताच बोललेलो की शॉर्ट पिच गोलंदाजी नकोय. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण महेश पस्ते, मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे जवळजवळ 100 पावलांचा रनअप घेऊन त्यांनी पूर्ण ग्राउंड कव्हर केलं होतं आणि कॅच घेतला होता. दोन दोन धावा घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली जाऊन पोहोचली ती 8. शेवटचा चेंडू, 5 चेंडू मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 8. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु ऑफ साईडच्या दिशेने बहुतेक हा झेल होऊ शकत होता, परंतु सुशील नगरकर, द मेजर सुशील नगरकर. अशा पद्धतीने षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 10, बिन बाद 10. सुरुवातीचा षटक अतिशय थोडस चांगलं म्हणता येईल असं आपल्याला. त्यानंतर सूरज सुराडकर हे सुद्धा थोडीशी टिचून गोलंदाजी करत असतात. त्यांना फक्त लाईन लेंथ आणि टप्प्यावर चेंडू, अचूक टप्प्यावरती जी गोलंदाजी असते ती करत असतात. हा हा, हो ना. बसलं होते पण बसलं होते. हा, तिथे यायला काय नव्हतं खाऊ खाऊ राहिली.
पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धाव सूरज सुराडकर, दुसरा सेकंड बॉलर सूरज. सूरज 7वें आसमान पे, सूरज का 7वां घोड़ा. तो क्या होता है देख सकते हैं हम. सूरज सर पहला गेंद लेके, और उनके सामने है अविनाश. अभी नहीं तो कभी नहीं. आप देख सकते हैं कि हर एक मुकाबला, हर एक सामना ये नॉकआउट गेम है, तो हमें हर एक गेम एक फाइनल की तरह ही खेलना पड़ेगा. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी होते आणि हा चेंडू सीमापार. सूरज सुराडकर यांचा थोडासा शॉट आखूड टप्प्याचा चेंडू, कारण इथे आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आणि जर तुम्ही लेगच्या दिशेने थोडासा टच जरी केला तरी सुद्धा इथे बाउंड्री मिळू शकते. त्यामुळे इथे घातक ठरू शकतो हा दुसरा चेंडू. धावसंख्या 14. पुन्हा एकदा हा वाईड चेंडू. या ठिकाणी तुम्हाला बघा, तुम्ही डायरेक्ट एखाद्या 3-4 महिन्या खेळून त्यानंतर एकदा आलात तर तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस क्रिकेट हे खेळावंच लागेल. येस, हाच तो चेंडू मी बोलत होतो की बुंध्यामध्ये टाकणारा. अशा तऱ्हेने 2 चेंडू 15 धावा. तिसरा चेंडू. वाव, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, अँड दॅट्स अ स्विच हिट, रिव्हर्स स्वीप. पहिलाच फटका आपण बघू शकतो हा रिव्हर्स स्वीपच्या रूपाने. अशा तऱ्हेने 4ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झालेली ती 19, बिनबाद 19, 3 चेंडू मध्ये. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जास्तीत जास्त 35 पर्यंत टार्गेट चेस करू शकता. बघूयात किती टार्गेट होता. सुंदर असा टोलावलेला हा. बघूयात काय होतोय. काय व्हॉलेंटियर्स, व्हॉलेंटियर्स. काय काय व्हॉलेंटियर अंपायर. बाउंड्री बाउंड्री बाउंड्री, चौकार. तर अशा प्रकारे या ठिकाणी थोडस लेदर बॉल क्रिकेटचा शॉट खेळताना, कारण की टेनिस क्रिकेट खेळताना थोडासा हा बॉल बाउन्स होतो. येस, लेग बायची रूपाने एक धाव वाढलेली आहे. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली ती टोटल 24. थोडस स्क्वेअर षटक किंवा थोडा स्क्वेअर मारा होताना दिसतोय सूरज सुराडकर यांच्याकडनं. शेवटचा चेंडू मस्त, खूप सुरेख असा चेंडू सूरज यांच्याकडनं. थोडासा स्क्वेअर मारा होता सुरुवातीला, काही फुलटॉस चेंडू पडले, काही एखादा वाईट पडला, त्यामुळे कदाचित, नाहीतर अजूनही तुम्ही धावा रोखू शकल्या असतात. टप्पा जर अचूक असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 24.
चला महेंद्र सोनावणे. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा महेंद्र सोनावणे. मागच्या मॅच मध्ये तुम्हीच मॅच काढून दिली होती, हे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला हा आखूड टप्प्याचा जो चेंडू आहे त्या चेंडूवरती मारा नकोय. थोडस गुड लेंथ मध्ये जर तुम्ही चेंडू टाकला सरळ किंवा ऑफच्या दिशेने, तर या ठिकाणी थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना बघतायत कॅप्टन. तर पहिलाच चेंडू, कारण पहिला चेंडू हा वाईड होता. महेंद्र, येस हाच तो चेंडू मी मगासपासून म्हणत होतो तुम्हाला. थोडीशी गुड लेंथ. महेश यांच्याकडून मिसफिल्ड. आम्हाला प्रश्न पडतोय. जवळजवळ मागच्या मॅच मध्ये 601 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं होतं, विसरू नका. 201 माझ्याकडून गुगल पे. येस, हाच तो चेंडूचा टप्पा मी म्हणत होतो. गुड लेंथ चेंडूवरती आखूड नकोय आणि वाईड वाईड सुद्धा नकोय किंवा फुलटॉस नकोय. गुड लेंथ वरती टाकलात, मारू दे त्यांना. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, सुंदर असा. बघा या ठिकाणी जर क्रिकेटचा जर आपण विचार केला, जर एखाद्या बॉलरचा, तर त्या बॉलरला किती पेस आहे किंवा तो कशा प्रकारे स्विंग करतो किंवा कशा प्रकारे स्पिन करतो हे महत्वाचं नसून, तर तुम्ही एखाद्या अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी केलीत तर बॅट्समनला सुद्धा खेळायला खूप कठीण होतं. उदाहरण घ्यायचं तर ग्लेन मॅग्राथ. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, हा सुद्धा वाईड. या षटकामध्ये जवळजवळ 2 वाईडच्या धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू निर्धाव आणि एका चेंडूवरती 2 धावा. अशा पद्धतीने टोटल धावा झालेल्या आहेत त्या 28. थोडस रोखून ठेवलेलं आहे आपण. मी म्हटलं होतं फुलटॉस. सुरज सुराडकर बरोबर त्यांनी. जर आपला खांदा जर स्ट्रॉंग नसेल तर आपण समोरच्या फिल्डरकडे सुद्धा हा बॉल तुम्ही देऊ शकता. येस, बरोबर म्हणतायत किशोर उर्फ पक्षी प्रेमी. झोपलं, कारण की झोपल्याशिवाय आणि आडवं पडल्याशिवाय बॉल अडणार नाहीये. बरोबर, अतिशय गुड लेंथचा हा चेंडू आणि हा 2 चेंडू निर्धाव होते. आय थिंक हा शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आपल्याला खेळायचा. अंपायर डिसिजन इज द लास्ट कॉल. शांतीलाल, चला लवकरात लवकर लगेच सेकंड बॅट्समन. कुठे गेला रोहित? मला पण निघायचं आहे. काय कुठे गेला हा अनिल? कुठे आहे? नाही, काय नाव आहे? तर हा बहुतेक शेवटचा चेंडू. 29. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अरे, आणि हा जे खूप छान अशी ओव्हर पडलेली आहे. 29. दुनियादारी एनेक्सला 30 धावांचं आव्हान. जर बघितलं तर दुनियादारी एनेक्स कडे असे फलंदाज आहेत की तुम्ही पहिल्या ओव्हरमध्येच मॅक्झिमम टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न करा, कारण की 3ऱ्या ओव्हरपर्यंत जर तुमचा हा सामना न गेलेलाच बरा.
तसही हवा याच दिशेने वाहतीये. लगेचच गोंडवाने लगेच आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. गोंडवाना टीम मिटिंग घेऊ नका. गोंडवाना संघ लवकरात तुम्हाला काय असेल डिस्कशन ते चालत चालत तुम्ही ग्राउंडवर येऊन करू शकता. कारण ऑलरेडी तुम्ही एक मॅच खेळलेला आहात, नवीन मॅच नाहीये. जी स्ट्रॅटेजी आधी असणार आहे तीच तुम्हाला कंटिन्यू करायची असणार आहे. दत्ता फर्डे सर जिथे कुठे असतील त्यांनी लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. कारण की मधुकर ठाकरे हे माधव ठाकरे सॉरी माधव असू दे किंवा मधुकर असू दे दोन्ही नावं एकच आहेत. आपल्या श्रीकृष्णाची नावं आहेत. जय श्रीराम. चला आता अयोध्या नको. आता आपल्याला आपले महाराष्ट्रातील किल्ले सुद्धा आपल्याला सर करायचे आहेत, ते सुद्धा साफ करायचे बाकी आहेत. आणि त्या किल्ल्यांना सुद्धा आपण चला 6 जूनला सगळेजण रायगडावर जाऊयात. जेव्हा रायगडाला जाग येते तेव्हा नाही, जेव्हा दुनियादारीला जाग येते तेव्हाच आपण रायगडावर जाऊ. रायगड जागाच आहे आपण. माझी बॅग आहे बॅगेत बघा. हे लाल कलर. नको नको. पहिले चौकार षटकार लागू दे, मग नंतर ऍडव्हान्स देऊ त्यांना. हा. या. लगेचच माधव ठाकरे अतिशय नावाजलेले पंच, डान्सिंग अंपायर, त्यांनी नुकताच एक शेर सव्वा शेर आपल्याला ऐकायला मिळाला. पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. चला लगेचच दुनियादारी एनएक्स 2 बोला ना, बोला बोला. थोड़े सर आप आए बाहर आई, आपकी याद में हम लोग बहुत तरस गए हैं. आपकी कमेंट्री सुनने के लिए माधव ठाकरे सर भी. येस, वी आर बेगिंग फॉर यू. शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज, शब्द सम्राट दत्ताजी फरडे. चला या लवकर. किती मॅच आहे आता?
हॅलो. परडे सर झोपले होते. नव्हते झोपले का? सॉरी. सॉरी. आता बघा, यापुढील षटक घेऊन येतोय. शांतीलाल सर या ठिकाणी पुढील षटक घेऊन येत आहेत. आणि संजय 11 आणि विदर्भ क्रिकेट क्लब या दोन कॅप्टनना विनंती करण्यात येते त्यांनी स्टेजवर यावा टॉस साठी लवकरात लवकर. संजय 11 कॅप्टन आणि विदर्भ क्रिकेट क्लब कॅप्टन यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावं टॉस का बॉस साठी. शांतीलाल सर या ठिकाणी प्रथमच आपल्या संघाकडनं षटक घेत आहेत. आणि या ठिकाणी सुंदर असा एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी फलंदाजी करतायत ते महेश सर आणि योगेश सर. दरम्यान महेश सर आणि योगेश सर या ठिकाणी स्ट्राईकला आहेत. आणि हा फुलटॉस चेंडू या ठिकाणी मिळाला होता आणि झेलबाद नो बॉल. पहा काय किमया आहे या ठिकाणी. आपल्याला या ठिकाणी क्रिकेटची किमया पाहायला मिळते. सुंदर असा झेल टिपण्यात आला होता, परंतु नो बॉल असल्यामुळं त्या ठिकाणी एक धाव आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाली. एक एक रन त्या ठिकाणी धावून घेण्यात आली आणि एक नो बॉलच्या रूपाने धाव मिळालेली आहे. दरम्यान दुसरा चेंडू आणि अत्यंत सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि मिस झालेला आहे चेंडू. झेलबाद करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव या ठिकाणी, तिसरी धाव दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. अत्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संजय 11 कॅप्टन आणि विदर्भ क्रिकेट क्लब कॅप्टन दोघांनी कृपया टॉस साठी मंचकावर यावा. टॉसवाले जे कोणी यापुढील सामना आहे त्यांनी मंचकावर यावं. दरम्यान पुढील चेंडू आणि सुंदर असा आपल्याच फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी पिक करण्यात आलेला आहे आणि निर्धाव चेंडू. सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन. दरम्यान योगेश या ठिकाणी स्ट्राईकला आहेत. शांतीलाल शांतीलाल आपल्या षटकातील पुढील चेंडू. ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा आणि एक धाव त्या ठिकाणी मिळेल NX दुनियादारी संघाला. दुनियादारीच्या रूपाने या ठिकाणी 3 संघ आतापर्यंत मैदानात आले आणि NXच्या रूपाने आमचं आव्हान जे आहे दुनियादारीचं ते टिकून आहे. आणि पुढील चेंडू सुंदर असा तटावण्याचा प्रयत्न, परंतु चोरून या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि पुन्हा 22च्या रूपाने एक धाव या ठिकाणी मिळत आहे. आगमन 22च्या रूपाने अशा प्रकारे धावा घेऊन फार काही आपल्याला हाती लागेल असं वाटत नाही, परंतु चांगल्या एका फलंदाजीचं प्रदर्शन अपेक्षित आहे. आणि दरम्यान महेश खूप सुंदर असा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला हा चौकार, नजाकत असलेला हा विदर्भ क्रिकेट क्लब आणि संजय 11 मध्ये झालेल्या टॉस मध्ये
विदर्भ क्रिकेट महेश क्लब आणि यांनी सुंदर टॉस असा जिंकलेला असून त्यांनी फलंदाजीचा निर्णय स्क्वेअर घेतलेला लेगच्या आहे. दिशेने सॉरी, गोलंदाजीचा पाहूया. निर्णय त्या घेतलेला आहे. ठिकाणी एक धाव मिळते. प्रथम संजय लिओन संघ फलंदाजी करल. खूप सुंदर असा प्रयत्न होता आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी मला वाटतं पाहुणे आलेले आहेत. हा? आणि संघाची एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10 आणि या ठिकाणी शिक्षक सेनेचे पदाधिकारी के केंद्रे सर आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही दुनियादारीच्या वतीने त्यांचं स्वागत करू इच्छितो. मी किशोर पवार सर आणि दुनियादारीचे सर्वा खरे सर यांना विनंती करतो की त्यांनी केंद्रे सरांचं स्वागत करावं. केंद्रे सर कृपया आपण या ठिकाणी येऊन स्वागताचा स्वीकार करावा. दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि दुसरं अविनाश गोलंदाजी करतील ते महेश यांच्यासाठी. महेश अत्यंत शिक्षक सेनेचे सरचिटणीस श्रीकृष्ण केंद्रे यांचं स्वागत करताना किशोर पवार सर व खरे सर. पिच हिटर असलेले असे नावाजलेले शहापूर तालुक्यातले महेशजी पष्टे अत्यंत त्यांच्या बॅट मधनं धावांची जी बरसात होते आपण ती पाहिलेली आहे. केंद्रे सर आपण आलात, आपले स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहत आहोत त्या ठिकाणी षटकार, अत्यंत सुंदर असा नजाकत भरा षटकार. महेश पष्टे षटकारांचे बादशाह. मला वाटतं आजचा दिवस हा महेश यांच्यासाठी आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बीट झालेले आहेत आणि दरम्यान धाव संख्या होते ती 16. अतिशय हे घ्या सर. नो सर, नो सर, आय डोंट हॅव नीड टू. I don't have. Sir, we are not a professional समालोचक. That is why we can mistake. 10 चेंडू मध्ये 14 धावा या ठिकाणी पाहिजेत. NX संघाला दुनियादारी तुम्हाला आता या ठिकाणी सतर्क राहायचं आहे आणि खरे सरांच्या अपेक्षा या ठिकाणी फोल झाल्या नाही पाहिजेत. हे लक्षात. महेश पष्टे गोवा लक्षात ठेवा. विमल गोवा. महेश पष्टे ऐकतोय ना? हा, तुझा 6 पाहिजे. या मॅचला या ओव्हरला मॅच जिंकली पाहिजे. अविनाश सर या ठिकाणी पुन्हा एकदा पुढील षटक घेऊन येत आहे. महेश पष्टे या ठिकाणी षटकार मारतील अशी अपेक्षा. आणि दरम्यान पाहूया निर्धाव तरी देखील हरकत नाही. NX संघाला माझ्या मते 30 धावा या फार जास्त नाहीयेत. 14 पाहिजेत ना आपल्याला. 9 चेंडू मध्ये 14 धावा आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आणि पुन्हा एकदा एकच धावेवर मला त्या ठिकाणी वाटतं की समाधान मानावे लागेल. खूपच सुंदर असा तटावलेला चेंडू होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दरम्यान धावसंख्या होते ती 17 धावसंख्या झालेली आहे आणि पुन्हा 13 आपल्याला लागतील. पुन्हा एकदा बॅट्समन बीट झालेले आहेत. पाहूया आपण. पंचांचा इशारा या ठिकाणी बाद होताना दिसत आहेत. योगेश धानके यांच्या रूपाने NX संघाने आपला एक बळी दिलेला आहे. आणि या पाहूया 8 मध्ये 14 धावा. महेश पष्टे लक्षात ठेवा. 8 मध्ये 13 धावा. 2 एक 6 येऊ द्या जेणेकरून दुनियादारी या ठिकाणी बसली पाहिजे.
सूरज सुरडकर सर या ठिकाणी जात आहेत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. आणि 7 मध्ये 13 धावा, अत्यंत माफक आव्हान त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. 7 चेंडूमध्ये 13 धावा. सूरज सर फलंदाज स्ट्राईकला असणार आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला पष्टे सर. आम्हाला अपेक्षा आहे की जोपर्यंत महेश जी पष्टे सर मैदानात आहेत तोपर्यंत ही मॅच त्यांच्या हातात आहे. आणि पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. आणि या ठिकाणी 22च्या रूपाने एक धाव चोरण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला एकमेकांमधलं ताळमेळ पाहायला मिळालं नाही. धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं नाही. 6 चेंडूमध्ये 13 धावा. खूपच असं माफक आव्हान त्या ठिकाणी होतं. आणि जर सांघिक प्रयत्न केले आणि चांगले प्रयत्न केले तर NX संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जोपर्यंत महेश पष्टे सर ग्राउंडवर आहेत तोपर्यंत NX संघाच्या आशा पल्लवित राहतील. सगळ्या अपेक्षा ह्या फक्त महेश पष्टे सरांवर आधारित आहेत. शहापूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी उतरण्यात आलेले महेशजी पष्टे, आपण दुनियादारीचं आव्हान त्या ठिकाणी टिकवून ठेवाल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. दरम्यान लवकरात लवकर त्या ठिकाणी सामना सुरू करण्यात यावा. 6 चेंडू 13 धावा. शक्य अत्यंत माफक असं आव्हान आहे महेशजी पष्टे यांच्यासाठी, लक्षात घ्या. आणि स्ट्राईक वर महेश पष्टे सर. सगळ्यांच्या लक्ष सरांच्या महेश पष्टे सरांच्या बॅटिंगवर. खरे सरांचं म्हणणं असं आहे का गेट बंद होईल, लक्षात ठेवा. हा चकडी पाहिजे का. 6 बॉल मध्ये 13 धावांचे लक्ष दुनियादारी NX संघाला. महेश पष्टे सर ऐक, 6 पाहिजे इथल्या लोकांना. एका 6ची सार्थ अपेक्षा सर्व दुनियादारी संघाकडनं, महेश पष्टे सरांकडनं. गोंडवाना संघाने वेळ न घालवता लवकरात लवकर षटक सुरू करावे. लवकरात लवकर विनोद सर या ठिकाणी फुल षटक घेऊन. आणि दरम्यान या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडनं होता आणि या ठिकाणी एक धाव मिळेल ती NX संघाला. आणि आपल्याला 6 चेंडू मध्ये 12 धावा या ठिकाणी पाहूया. खरे सरांचा उत्साह वाढतोय. गोंडवाना संघ आपल्या पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा पाहूया. महेश बीट झालेला निर्धाव चेंडू. 5 चेंडू मध्ये 12 धावा. वा, 5ला 12. 5 बॉल 12 धावा. तलवार पाहिजे, तलवार. हिसक. अजून पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने एक धाव मिळेल. 5 चेंडू 11 धावा. आयोजक दुनियादारी संघाला महेश गोंडवाना संघाच्या दिशेने खूप चांगले असे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा
वाईडच्या रूपाने 1 धाव मिळेल आणि 5 चेंडूमध्ये 10 धावा. क्या बात है, क्या बात है. एनएक्सच्या पुढचा एक चेंडू वाईट टाकल्यानंतर 100 रुपये बक्षीस खरे सरांकडे. खरे सर दुनियादारीचे आयोजक. या ठिकाणी पुढील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो षटकातल्या गोंडवाना संघाकडनं. हा मिडल पिच चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने महेश पष्टेकडनं. महेश पष्टे आजचा दिवस फक्त महेश पष्टेचा. कोणाकडनं किशोर पवार यांच्याकडनं महेश पष्टे 501 रुपये. 501 लक्षात ठेवा. महेश पष्टे येताना बक्षीस घेऊन जायचं या ठिकाणी. तिकडनं येशील ती हवा. लक्षात ठेव. किशोर पवार फोटोग्राफर ॲनिमल प्रेमी. पक्षी प्रेमी. पक्षी राजन कॅमेरामन. पॉइंट टू बी नोटेड. 4 चेंडू आणि किती? 4 चेंडू 4 धावा. महेश पष्टे. कोण आहे? महेश ऑन स्ट्राईकला. महेश या बॉलला 4 रन होते. चल 4 बॉल 4 धावा. शहापूरची शान महेश पष्टे चौका. या ठिकाणी मिडल स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी 1च धाव. समाधान मानावं लागेल महेशजी यांना. 3 चेंडू 3 धावा. अत्यंत माफक आव्हान. अत्यंत सुंदर असं क्रिकेट या ठिकाणी डोंबिवलीमध्ये पाहायला मिळत आहे. आणि दरम्यान आपण पाहू शकतो की पुढील चेंडू षटकातील आणि 1 धाव त्याकडे चोरण्यात आलेली आहे. कव्हरच्या दिशेने खेळण्यात आलेला होता आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा. अत्यंत सुंदर असं या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं आहे. गोंडवाना संघाने त्यांच्या दृष्टीने अत्यंत चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट आणि मॅच मला वाटतं टाय झालेली आहे. आणि हा वाईट बॉल अंपायर द्वारा 2 बॉल 2 चेंडूमध्ये 1च धाव. या ठिकाणी रिक्वायर्ड स्कोर. अशा प्रकारे दरम्यान एनएक्स संघ विजयी झालेला आहे. धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. एनएक्स संघाचं अभिनंदन. गोंडवाना संघाचं कौतुक. खूपच सुंदर असं क्रिकेट डोंबिवलीमध्ये जिमखानामध्ये पाहायला मिळालं. दरम्यान आम्हाला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. फरडे सर. आणि अशा प्रकारे एनएक्स संघाने हा सामना जिंकलेला आहे. तर दादासाहेबांचं देखील पुरस्कार द्यायला हरकत नाही. आता दादासाहेब फाळके पुरस्कार द्यायला हरकत नाहीये. सिने अभिनेते ज्यावेळेस प्रामुख्याने बघितलं तर दादांच्या आठवणीने देतात, तसं मला वाटतं आता दादासाहेब